लोक किती तारीख दिली त्यांनी आपले रमेश पाटील नावाचे कार्यकर्ते आहेत ते घेऊन आले, त्यांनी कपडे काढून आंदोलन चालू केलं इथे माझ्याकडे. ऐका ना माझं, ऐका. छत्रपती संभाजीनगर येथील शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयात आज एका आंदोलनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ते रमेश पाटील यांनी शिक्षकांच्या प्रलंबित अनुदान आणि टप्पावाढीच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान त्यांनी कार्यालयातच कपडे उतरवत अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला आणि थेट शिक्षण उपसंचालकांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. रमेश पाटील यांनी आरोप केला की शिक्षकांचं अनुदान आणि टप्पावाढीची प्रकरणं दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. या संदर्भात 100हून अधिक अर्ज आणि निवेदनं देऊनही संबंधित शिक्षकांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करावे लागल्याचा दावा त्यांनी केलाय. या घटनेमुळे काही काळ उपसंचालक कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं. अरे 50 अर्ज तुम्ही काढले होते काय तुझा भाऊ? अरे या ना तुम्ही, या ना. 50 अर्ज दिले सर तुम्ही. अरे भाऊ 50 लोक किती तारीख दिली त्यांनी ठीक आहे. मोबाईल घ्यायला का तुम्ही भाऊ तुझा काय होती काय सांगा काय प्रॉब्लेम काय अडचण काय? काय 15 मार्च तुम्हाला 2 मिनिट भेटू गेलो मी. काय केलं काय प्रॉब्लेम सांगा काय प्रॉब्लेम तर आमची पगार थांबवली शाळेने. मी थांबवली का शाळेत सर मी थांबवली का विचार सर आता शाळेत समजा शाळा आहे, शाळेवर शिक्षण अधिकारी आहे, उपसंचालक तुम्ही आहात, बरोबर आहे. पगार का थांबवली म्हणून आम्ही अर्ज केला. त्याच्यानंतर त्या महिन्याची पगार केली. त्याच्यानंतर सर्व शाळेचं शिक्षक जे आहे ते टप्पावाढ केली. अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे चांगली रेकॉर्डिंग घ्या यापुढे. मला तुमच्या गेले तुमचे अधिकारी मी तुम्हाला 2 मिनिट पेमेंट भेटू नका. आता तुमच्या पाय पडतो पाय मग तुम्ही करायला म्हणते काम तुम्ही चांगले सांगू शकता. चालेल 2 मिनिट झाले तर तुम्हाला 2 मिनिट येऊन तुम्ही समायोजन पगार वगैरे सगळं जिल्हा लेवलचे विषय इथूनच होतो विषय. पण ठीक आहे, आपण त्याला सांगितलं 15 मार्चनुसार ते काम करतील आणि याच्यानुसार पुढे संस्थेला सेवा ज्येष्ठ सेवावर आणि सदाशिव आणि गणेश भोसले 2 जण आले. आता त्यांनी ते आपले रमेश पाटील नावाचे कार्यकर्ते आहेत ते घेऊन आले, त्यांनी कपडे काढून आंदोलन चालू केलं इथे माझ्याकडे. तर त्यांचा वेतनाचा प्रश्न माझ्या माहितीनं आम्ही इथून पत्र दिलेलं आहे. पण आता ते व्यवस्थित काय करा, सेवा ज्येष्ठप्रमाणे ते एक्सरसाइज करायची खात्री करा. लगेच त्यांचं आहेत केसेस. आता ऐका ना, त्यांना तुम्ही व्हिजन ऑर्डर पारित करा. त्यांना मी उद्या त्यांना एक संधी द्या, तिथं बोलून घ्या. ऐका ना माझं, ऐका तुम्ही संधी द्या त्यांना, त्यांची सेवा ज्येष्ठ दाखवा ना त्यांची. आणि मग त्यांना म्हणा कोर्टात जा, आम्ही जर चुकीचं केलं असेल तर कोर्टात जा म्हणा. मग हां आंदोलनानंतर प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात येणार का आणि शिक्षकांच्या मागण्यांवर काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं. या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.